नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांच्या रेसिपी दाखवल्या होत्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून काही सुक्या भाज्यांच्या रेसिपीज दाखवणार आहे। पहिली रेसिपी आपण करणार आहोत ती म्हणजे सोयाबीनच्या सुक्या मसाल्याची। मी इथे न्यूट्रेलाचे सोयाबीन घेतलेले आहेत। छान गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत घालायचे। 10 मिनिटं भिजल्यानंतर त्यातलं पाणी असं हाताच्या साहाय्याने काढून टाकायचं। त्यानंतर या सोयाबीनमध्ये आपण घालणार आहोत मीठ आणि काही मसाले घालणार आहोत। त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे भरून धना पावडर, 1 मोठा चमचा भरून लाल तिखट, 1 मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला, 1 चमचा भरून गरम मसाला आणि 1 चमचा भरून घरगुती मसाला घालणार आहोत आणि 1 चमचाभर हळद घालणार आहोत। त्याचप्रमाणे 1 छोटा वाटी भरून घट्ट दही घालायचं। आता हे सगळे जिन्नस या सोयाबीनला लागतील अशा पद्धतीने सोयाबीन छान हलवून घ्यायचे। तुम्ही चमच्याच्या सहाय्यानेही मिक्स करू शकता। एका मातीच्या भांड्यामध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं। त्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, ओवा घालायचा, 5-6 कढीपत्त्याची पाने घालायची। त्यानंतर 2 मोठे चिरलेले कांदे मी घालणार आहे। कांदे छान परतून घ्यायचे। कांदे परतल्यानंतर 1 मोठा चिरलेला टोमॅटो घालायचा। मीडियम साईजचे असेल तर 2 टोमॅटो बारीक चिरून घालायचे। कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे। त्यानंतर इथे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ घालू शकता। मी मगाशी सोयाबीनमध्ये थोडंसं जास्तच मीठ घातलेलं, त्यामुळे मी मीठ घालणार नाही। आता आपण येथे मगाशी जे मॅरिनेट करून ठेवलेले सोयाबीन होते ते आपण ॲड करूयात। हे सोयाबीन या कांदा आणि टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे पाणी या सोयाबीनमध्ये घालायचं। जवळजवळ अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचं। आता हे सगळं छान एकजीव करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात। जर तुम्हाला ही सोयाबीनची भाजी भाताबरोबर खायची असेल, म्हणजेच थोडीशी ग्रेव्ही हवी असेल, तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता। आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली ही सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। अगदी अप्रतिम लागते। आता वळूयात आपल्या दुसऱ्या भाजीकडे, ती म्हणजे भेंडीची भाजी। मी भेंडी सर्वप्रथम स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली आहे। आता ती मी अशा प्रकारे 4 भागांमध्ये कट करून त्यानंतर अजून एक मध्ये पार्ट करत आहे। ही भेंडी मी अगदी सुकी भाजी करणार आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये ही भेंडीची भाजी तयार करून होते। तेल तापल्यावर घालूया 1 चमचा जिरं, मोहरी, ओवा। त्याचप्रमाणे मसाल्यांमध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना जिरा पावडर आणि थोडीशी हळद घालायची। मी इथे सगळे मसाले 1-1 चमचा घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता घालूयात चिरलेली भेंडी। चवीपुरतं मीठ घालूयात आणि सगळे मसाले या भेंडीमध्ये छान मिक्स करून घेऊयात। झाकण ठेवून 5 मिनिटं आपण ही भेंडी होऊन देऊयात। 5 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा भेंडी हलवून घेऊयात। झाकण ठेवून अजून एक वाफ काढूयात। 2-3 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 मोठा चमचा भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट।
पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून भेंडी थोडीशी शिजून देऊयात, कारण आता आपण नुकताच शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आपली भेंडीची भाजी रेडी झालेली आहे. ही भेंडीची भाजी चपातीबरोबर अगदी छान लागते. लहान मुलांना तर अगदी आवडते. यामध्ये मॅगी मसालाही फार छान लागतो. मी आता घातलेला नाही, पण मॅगी मसालाही खूप सुंदर लागतो. चला, भेंडीची भाजी तर आपली बनवून झालेली आहे. आता वळूयात आपल्या तिसऱ्या भाजीकडे. तिसरी भाजी आपण करणार आहोत ती म्हणजे गवारीची भाजी. मी इथे गवार अशी छोटी छोटी मोडून घेतलेली आहे. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची. गवारीची भाजी ही मी अगदी झटकेपट होणारी करणार आहे. म्हणजे कांदा टोमॅटो न घालता आपले साधेसे थोडेसे मसाले घालून अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होईल अशा पद्धतीने मी करणार आहे. कढईमध्ये तेल तापल्यावर घालूया थोडंसं जिरं, ओवा, त्यानंतर मोहरी, 7-8 कढीपत्त्याची पाने, हळद पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर हे सगळं एक छोटा चमचा भरून 1-1 चमचा मी घातलेला आहे. आता या मसाल्यांमध्ये घालूया ही गवार आणि त्यानंतर हे मसाले या गवारीमध्ये छान मिक्स करून घेऊयात. चवीपुरतं मीठ घालूयात. थोडंसं पाणी घालूयात. अगदी थोडंसं पाणी घालायचं. जर गवार अगदी कोवळी असेल तर पाणी घालायचीही गरज लागत नाही. ही थोडीशी निवार आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालत आहे. आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिट आपण गवार शिजवून देऊयात. झाकण काढूयात. गवार अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली आहे. आता आपण एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचा कूट घालूयात. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. पुन्हा एक 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून गवार शिजवून देऊयात. 3-4 मिनिटांनी झाकण काढलं की ही आपली गवार रेडी झालेली आहे. गवारीची ही झटकेपट होणारी भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा कधीकधी इंद्रायणीच्या भाताबरोबरही खूप छान लागते. चला, आता करूयात झुणका. तेल तापलेलं आहे. तेलामध्ये घालूया 1 चमचा जिरं, मोहरी, ओवा, 7-8 कढीपत्त्याची पाने. या स्टेजला तुम्ही 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घालू शकता. मी घालणार नाही कारण मला झुणक्यामध्ये लसूण आवडत नाही, म्हणून मी घालणार नाही. 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आता यामध्ये घालूयात आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये घालूयात 1 छोटा चमचा भरून हळद आणि 2 छोटे चमचे भरून लाल तिखट घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. एक वाटी भरून मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे चण्याचं पीठ यावर घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण हाताच्या सहाय्याने पाण्याचे हपके मारायचे या पिठावर. हे पीठ भिजेल इतपत पाणी घालायचं. थोडे थोडे पाण्याचे हपके मारायचे. कलथ्याच्या सहाय्याने पुन्हा एकजीव करून घ्यायचं. आता कलथ्याला हे पीठ चिटकलं जातं. दुसऱ्या कलथा किंवा चमच्याच्या सहाय्याने पीठ कलथ्याचं काढून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला गॅस मंद ठेवायचा. आता एक 5 मिनिटं झाकण ठेवून हा झुणका आपण शिजवून देऊयात. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं. आपला झुणका फुललेला दिसतो. आता छान मिक्स करूयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूयात. तर मंडळी, आपला झुणका रेडी झालेला आहे. झुणका म्हटलं की भाकरीही आलीच. झुणक्याबरोबर भाकरी चपाती दोन्हीही खूप छान लागते.
तर मंडळी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी पटापट झटपट होणाऱ्या भाज्यांच्या रेसिपीज दाखवल्या आहेत. तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मायलेक कट्ट्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहता येईल. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय बाय.